नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कल्याण तालुक्यात घरकुल योजनेतील घरे शासकीय उदासीनता आदी कारणांमुळे रखडली। बांगरवाडीतील आदिवासी लाभार्थ्यांच्या ग्रामपंचायतीकडे चक्रा। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अतिशय महत्त्वाचा घटक असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुषंगाने या योजनेतील उद्दिष्टांचा विचार केला तर कल्याण तालुक्यात घरकुल योजनेतील घरे रखडण्यामागची कारणे अशी आहेत की शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची उदासीनता, तांत्रिक अडचणी तर काही ठिकाणी मानवनिर्मितही असल्याचे दिसून आले आहे। याचे उदाहरण द्यायचे झाले तर बांगरवाडीतील आदिवासी लाभार्थ्यांच्या घरावरील लाईटची वायर एका बाजूला केली नसल्यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून यांचे घरकुल बांधकाम रखडले आहे। ते ग्रामपंचायतीकडे चक्रा मारत आहेत, परंतु या महाशयांचा भेटीचा योग काही केल्या येईना। प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजना या महाराष्ट्रातील प्रमुख गृहनिर्माण योजना आहेत। ग्रामीण व शहरी भागातील आर्थिक दुर्लभ, अनुसूचित जाती जमाती व बेघर कुटुंबांना स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी थेट अनुदान मिळते। नरेगा अंतर्गत मजुरीचा लाभही मिळतो। ही योजना मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये देखील समाविष्ट करण्यात आली आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मध्ये तालुक्यातील कुंदे ग्रामपंचायत अंतर्गत बांगरवाडीतील आदिवासी लाभार्थी शनिवार बबन खोडका यांना 10 सप्टेंबर 2024 मध्ये घरकुल मंजूर झाला आहे। त्यांचे बांधकाम देखील चौकटीच्या वर गेले आहे, परंतु आता अडचण अशी आहे की जिल्हा परिषद शाळा बांगरवाडीस जी लाईन देण्यात आली आहे ती या लाभार्थ्यांच्या घरावरून जाते। यामुळे पत्रे किंवा वरचे बांधकाम गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडले गेले आहे। याबाबत त्यांनी ग्रामपंचायतीकडे चक्रा मारल्या, परंतु ग्रामपंचायत अधिकारी काही भेटले नाहीत, असे बबन खोडका, अनंता खोडका यांनी सांगितले। ही झाली उदासीनता। तर घरकुल मंजूर होऊन एकही हप्ता आला नाही, केवायसी नाही। एक हप्ता आला परंतु पुढील आलेच नाहीत। वर्कओर्ड आले नाही म्हणून मस्टर पडत नाही। या तांत्रिक अडचणी तसेच याही पुढे घरकुले येऊनही पैसे परत करण्याची तयारीही अनेक लाभार्थ्यांनी दाखवली आहे। अशी परिस्थिती रायते, निंबवली, कांबा, मानिवली, गोवेली आदी ठिकाणी दिसून येत आहे। हे केवळ उदाहरणं दाखल दिली आहेत। बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये ही स्थिती कमी अधिक प्रमाणात आहे। त्यामुळे जिल्हा परिषद, कल्याण पंचायत समिती याबाबत काय उपाययोजना करते यावर आवास योजनेतील उद्दिष्टे पूर्ण करणे हे अवलंबून असणार आहे। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।